वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। मनोज जरांगे पाटील यांचं थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापाशी आगमन होणार आहे। त्यांच्या आगमनासाठी काही महिला बांधव या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काही कुठून आलात? आम्ही पूर्ण नाव सांगा। कांचन गुलाबराव वानखडे। कधीपासून थांबलात? 2 तास झाले। 2 दिवसापासून। आपल्यासोबत अजूनही काही महिला भगिनी आहेत, त्यांचं आपण नाव आणि विचारून घेऊ। ताई, नाव सांगायचं तुमचं? नाव सुनीता दिनेश वानखेडे। कधीपासून आलात आपण? सकाळी 9 पासून। सकाळी 9 पासून। शेतात कामं सोडून आला का कामं करून आले? सोडून आलो काम सोडून आले। आपण बघू शकता या ठिकाणी महिला देखील जे घर काम असतील ते शेतीचे काम असतील ते शेतीचे काम सोडून या ठिकाणी आले। ताई, नाव सांगा? सीमा संतोष वानखेडे। कुठून आलात आपण? काम सोडून आलात का काम करून आलात? सोडून आलो। शेतीतले काम का घरचे? काम सोडून आलो, घरचे बी शेतचे बी। या ठिकाणी बघू शकता सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यासाठी महिला भगिनी आलेल्या आहेत। शेतीतलं काम असेल किंवा घरकाम असेल, हे दोन्ही काम बाजूला सोडून या ठिकाणी आले। ताई, तुमचं नाव सांगायचे? राधिका बालाजी वानखेडे। वानखेडे। कुठून आलात? काय शिक्षण करता आपण? नीट करतो, क्लास हे सोडून आम्ही क्लास सोडून आलात। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नसल्यामुळे तुमच्या म्हणजे वेदना काय आहेत? हा, मिळालंच पाहिजे आरक्षण, तर त्यासाठीच आम्ही हे ट्युशन हे सोडून इथं बसलो आहोत। हा, आपण बघू शकता या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या ज्या भगिनी आहेत त्या ट्युशन वगैरे सोडून देखील या ठिकाणी आलेल्या आहेत। ताई, नाव सांगायचं तुमचं? सुशीला गणेशराव वानखेडे। वानखेडे। घरचे शेतीमध्ये काम आहेत, काम करून आलात का सोडून आलात आपण? सोडून आलो। सोडून आले ना। आपण बघू शकतो या सर्व ज्या महिला आहेत त्या महिला काम घरकाम असतील किंवा शेतीतले काम असतील ते काम बाजूला सोडून या ठिकाणी आले। ताई, नाव सांगायचे? निर्मला बालाजी वानखेडे। निर्मला, काम सोडून आलात आपण? कशासाठी आलात आपण? आम्हाला आरक्षण पाहिजे। आरक्षण? हो। अच्छा, ओबीसीतूनच पाहिजे? ओबीसीतूनच पाहिजे, 50% आत पाहिजे। अच्छा, जे वरचं दिलं ते मान्यच नाही? 50% आतच पाहिजे। आरक्षण ओबीसीतूनच पाहिजे आणि 50% आतच पाहिजे असं आपल्या या ठिकाणी मराठा समाजाच्या ज्या महिला आहेत त्यांचं म्हणणं। ताई, नाव सांगायचं? कल्पना विठ्ठल कावडे। कुठून आलात? पूर। तालुका औंढा। आपण हातात फुलं घेतले ते कशासाठी? स्वागतासाठी। दादांच्या। कधीपासून थांबलात? आम्ही लय वेळच, सकाळी 7 वाजले तसे। सकाळी 7 वाजले। आता किती वाजले? आता 2 वाजत असतील, 1:30 वाजले। आपण बघू शकतो या ठिकाणी सकाळचे 7 वाजलेत आणि आता सकाळच्या 7 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत या महिला संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्प फेकण्यासाठी आले। ताई, नाव सांगायचे? इंदुबाई पांडुरंग। कुठून आलात? पुराव। आता फुलं आहेत ते कशासाठी आहेत? स्वागत करण्यासाठी। कधीपासून थांबलात आपण? 6 वाजले। आपण बघू शकतो सकाळच्या 6 वाजल्यापासून संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पाची वृष्टी करण्यासाठी महिला थांबल्या। ताई, तुमचं नाव सांगा? लक्ष्मीबाई। कुठून आलात? पुराव। कधीपासून थांबलात? कधीपासून थांबलात तुम्ही? आम्ही 8 वाजले तेव्हापासून थांबलो। 6 वाजल्यापासून? हो। आपण बघू शकतो 6 वाजल्यापासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्प वृष्टी करण्यासाठी महिला थांबल्यात। ताई, नाव सांगायचे? मनोज दादा जे काम करत आहे तर ते खूप गर्वाचं म्हणजे काम करत आहे। जसं शिवाजी महाराजांचे मावळे होते त्याच प्रकारे आजच्या जगात, आजच्या कलियुगामध्ये ते पण एक शिवाजी महाराजांचे मावळेच आहेत। तर युवा पिढींना पण असं शिकायचं त्यांच्याकडून की शिकायला भेटते की आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे, असं एक शिवाजी महाराजांकडून पण आणि आजच्या युगामध्ये मनोज दादांकडून। मराठ्यांच्या रक्तामध्ये लढण्याची जिद्द मनोज दादांनी निर्माण केली असं वाटतंय तुम्हाला? हो, मला असं वाटतंय की जसं शिवाजी महाराजांमध्ये अशी जिद्द होती की मी म्हणजे केलंच पाहिजे आणि मी करू शकतो, तर हे दादांमध्ये गुण आहे आणि ते त्यांच्या पाठीशी देव पण आहे आणि ही सर्व जनता आहे
आणि त्यासोबत त्यांना यश मिळेल आणि अशीच मी देवाचरणी प्रार्थना करेन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सोडतो. थँक्यू. आपण बघू शकतो या ठिकाणी थोड्याच वेळात संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होईल. तुर्तास या ठिकाणी थांबतो. मी संदीप कदम, श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज, हिंगोली.